आज आपण मेटल्स आणि नॉन मेटल्स याविषयी माहिती घेणार आहोत. यापूर्वी तुम्ही आवर्त सारिणी शिकलेला आहात. आवर्त सारिणी म्हणजे पिरियोडिक टेबल. त्यामध्ये अनेक मूलद्रव्य मांडण्यात आलेली आहेत. आतापर्यंत जवळजवळ 117 मूलद्रव्यांचा शोध लागला. खरं सांगायचं तर या क्षणापर्यंत आणखीन काही मूलद्रव्य सापडली असतील, पण साधारणतः 117 पर्यंत सापडली आहेत असं धरून चालतात. यापैकी पहिल्या 103 मूलद्रव्यांचा सूक्ष्म अभ्यास केला गेला. त्यांचे गुणधर्म तपासले गेलेले आहेत. The properties of 103 elements have been well established. So we will talk about 103 elements only. Out of these 103 elements, 78 are metals, 17 are non-metals, and 8 are metalloids. Metalloids म्हणजे काय माहितीये? मेटल्स आणि नॉन मेटल्स दोन्हींच्या थोड्या थोड्या प्रॉपर्टी असणाऱ्या मूलद्रव्यांना मेटलॉइड्स असं म्हणतात. मेटल्स हॅव सम कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज विच आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ नॉन मेटल्स. मेटलॉइड्स हॅव फिजिकल प्रॉपर्टीज इन बिटवीन दोज ऑफ मेटल्स अँड नॉन मेटल्स. तुम्ही मला काही मेटल्सची आणि नॉन मेटल्सची नावं सांगू शकाल? आठवा बघू. बरोबर, आयर्न, कोबाल्ट, सोडियम ही नावं तुम्ही ऐकली आहेत. ही सगळे मेटल्स आहेत. क्लोरीन, ऑक्सिजन, फॉस्फरस, सल्फर ही सगळी नॉन मेटल्स आहेत. तेव्हा मेटल्स आणि नॉन मेटल्स याचा परिचय खरं तो तुम्हाला आधीच झालेला. आता तुम्ही मेटल्स आणि नॉन मेटल्स याच्यात फरक सांगणाऱ्या काही फिजिकल प्रॉपर्टीज सांगू शकाल? काय पूर्वीचा तुमचा जो अनुभव आहे, तुम्हाला जी काही माहिती आहे त्याच्या आधारे या दोघातला फरक सांगणारा परंतु फिजिकल प्रॉपर्टीज सांगू शकाल काही? बघूया बरं काय काय आहे. उदाहरणार्थ, मेटल्स आर सॉलिड्स ऍट रूम टेम्परेचर. याला एक एक्सेप्शन आहे, मर्क्युरी. इट इज अ लिक्विड. नॉन मेटल्स, they can be solids, they can be liquids, they can be gases. एक उदाहरण, सॉलिड फॉस्फरस, सल्फर, लिक्विड ब्रोमीन, गॅसेस नायट्रोजन, ऑक्सिजन वगैरे. दुसरा फरक, मेटल्स हॅव लस्टर, दॅट इज शायनिंग अपीयरन्स. दे रिफ्लेक्ट लाईट फ्रॉम पॉलिश्ड और फ्रेशली कट मेटल सरफेस. अतिशय पॉलिश केलेला किंवा नुकताच तयार केलेला असा जर मेटल असेल तर त्याच्यावर लाईट रिफ्लेक्ट होतो. सो दे आर कॉल्ड लस्टरस. दे हॅव ए शायनिंग सरफेस. नॉन मेटल्स डू नॉट हॅव लस्टर. फॉर एक्झाम्पल फॉस्फरस, सल्फर हे पावडर्स आहेत, यांच्यात लस्टर नाही. याला एखाद दुसरं एक्सेप्शन आहे, कार्बन. कुठल्या फॉर्म मध्ये सांगावं? डायमंड. करेक्ट. डायमंडच्या फॉर्म मध्ये कार्बन हा शायनिंग अपीयरन्स दाखवतो. आयोडीनची क्रिस्टल्स पाहिली आहेत कधी? त्यांना सुद्धा शायनिंग अपीयरन्स आहे. आणि अशी एखाद दुसरीच एक्सेप्शन्स आहेत. नॉन मेटल्स मध्ये एखाद दुसरं एक्सेप्शन सोडता शायनिंग अपीयरन्स फारसा नाही. तिसरा फरक, मेटल्स हॅव हाय डेन्सिटी. तुम्ही कधी बघितलं? आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर ही सगळी हेवी मेटल्स आहेत. So generally density of metals that is high. किरकोळ काही एक्सेप्शन्स आहेत, पण बऱ्यापैकी मोठा नंबर हा हाय डेन्सिटी असलेला आहे. आणि बरोबर याच्या उलट नॉन मेटल्स हॅव लो डेन्सिटी. पावडरही असतात ना, सल्फर, फॉस्फरस, आयोडीन वगैरे, यांच्या डेन्सिटीज कमी असतात. मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. तुम्हाला हे माहिती आहे? मेटलचा एक कोपरा तापवला की लगेच दुसरीकडे ती हीट येते. मेटल्स आर गुड कंडक्टर्स. आणि या उलट नॉन मेटल्स आर बॅड कंडक्टर्स. फॉस्फरस, सल्फर, आयोडीन हे काही इलेक्ट्रिसिटी कॅरी करू शकत नाही. एकच एक्सेप्शन बरं का. काय सांगा? बरोबर, कार्बन. कार्बन इन द फॉर्म ऑफ ग्राफाइट दॅट इज कंडक्टर. मेटल्स आर मॅलेएबल अँड डक्टाईल. म्हणजे काय?
मेटल्सला जर हॅमर केलं, ठोकलं, तर त्याचा पातळ पत्रा होतो. डक्टाईल म्हणजे काय? मेटलच्या वायर्स करता येतात, मेटलचं रूपांतर वायर्स मध्ये करता येतात, त्याला डक्टाईल असं म्हणतात. नॉन मेटल्स ही प्रॉपर्टी दाखवत नाही. नॉन मेटल्स आर नॉट डक्टाईल अँड मॅलेएबल. दे कॅन बी कन्व्हर्टेड टू पावडर्स. मग ते आपण ठोकून करू कुठल्याही मार्गाने, त्याची पावडर करतायत. मेटल्स जनरली पावडर नाही होत. मेटल्सचं एक क्रिस्टल स्ट्रक्चर असतं, 3 डायमेन्शनल क्रिस्टल स्ट्रक्चर. उदाहरणार्थ सोडियम हा मेटल जर घेतला तर त्याचं एक क्युबिक स्ट्रक्चर. नॉन मेटल्सच्या बाबतीत काय म्हणता येईल तर दे हॅव डिफरंट स्ट्रक्चर्स. दे मे हॅव कोव्हॅलंट बॉन्ड्स, दे मे हॅव व्हॅन डर वाल्स बॉन्ड्स, डिफरंट टाइप्स ऑफ बॉन्ड्स आर दे. उदाहरणार्थ P4 मॉलिक्यूल तुम्ही जर घेतलं तर P4 या मॉलिक्यूल मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड्स. पण एक P4 मॉलिक्यूल आणि दुसरं P4 मॉलिक्यूल जर घेतलं तर त्यांच्यातला बॉन्ड मात्र व्हॅन डर वाल्स बॉन्ड. तसंच S8 सल्फर 8 मेंबर्ड रिंग, त्या मॉलिक्युल्स मधला जो बॉन्ड आहे तो वीक व्हॅन डर वाल्स बॉन्ड. पण सल्फर एका मॉलिक्यूल मध्ये आतले बॉन्ड जर बघितले तर ते सगळे कोव्हॅलंट आहेत. मग त्यांच्यात कोव्हॅलंट बॉन्डिंग असेल, व्हॅन डर वाल्स बॉन्डिंग असेल, वेगवेगळ्या टाईपचं बॉन्डिंग असतं. मग मेटल्स कुठली आहेत? Na, K, आयर्न, कॉपर, निकेल वगैरे वगैरे. नॉन मेटल्स कुठली आहेत? फॉस्फरस, सल्फर, आयोडीन, कार्बन वगैरे वगैरे. या प्रकारे मेटल्स आणि नॉन मेटल्स यातलं फिजिकल प्रॉपर्टीच्या दृष्टिकोनातून डिफरन्स म्हणजे फरक आपल्याला सांगता येतो. आता या दोन्हींच्या मधल्या प्रॉपर्टीज असणारी एलिमेंट्स. द एलिमेंट्स विच शो प्रॉपर्टीज in between metals and non-metals are called metalloids. Such elements are कुठली आहेत? बोरॉन, सिलिकॉन, जर्मॅनियम, आर्सेनिक, अँटीमनी, टेल्युरियम, पोलोनियम आणि ॲस्टॅटाईन. हा जो ॲस्टॅटाईन एलिमेंट आहे ना, याच्या बाबतीत थोडीशी शंका आहे बरं का. देर इज सम डाऊट अबाउट द इन्क्लुजन ऑफ ॲस्टॅटाईन इन मेटलॉइड्स. It is a radioactive element. Some people include astatine in the group of non-metals. असो, तो काय फारसा महत्वाचा मुद्दा नाही. तर ही जी सगळी एलिमेंट 7 किंवा 8 ती मेटलॉइड्स म्हणून ओळखली जातात. आता मगा मेटल्स आणि नॉन मेटल्स यातल्या फरक सांगणाऱ्या फिजिकल प्रॉपर्टीज आपण बघितल्या. आता काही केमिकल प्रॉपर्टीज अशा आहेत का की ज्याच्यामुळे मेटल्स आणि नॉन मेटल्स यातला फरक सांगता येईल? बघूया आपण. पहिली प्रॉपर्टी, ह्या सगळ्या रासायनिक प्रॉपर्टीज बरं का. पहिली प्रॉपर्टी इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन म्हणजे काय हो? डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन व्हेरियस शेल्स, त्याला इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन असं म्हणतात. मग मेटल्स आणि नॉन मेटल्स याच्यात फरक सांगणारा असं काही इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन आहे? बघूया आता. The chemical behavior of an element depends upon the number of electrons present in the outermost orbit of the atom. सगळ्या केमिकल प्रॉपर्टीज या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत याच्यावरती अवलंबून आहे. म्हणजे आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत हे पाहणं फार महत्वाचं आहे. आणि केमिकल बिहेवियर म्हणजे काय? It is a tendency to lose electrons. That is called chemical behavior. It is observed that if the element has 3 or less than 3 electrons in the outermost orbit, then it behaves as a metal. म्हणजे क्रायटेरियन काय झाला? आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 1 ते 3 नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स एवढे जर असतील तर तो मेटल म्हणून काम करतो. लक्षात आहे? उदाहरण काही सांगता येते? अगदीच सोपी आहे. सोडियम मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, मॅग्नेशियम मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि अल्युमिनियम मध्ये 3 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि तिन्ही एलिमेंट्स मेटल्स आहेत. त्यामुळे 1 ते 3 इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये असले की त्याला मेटल्स म्हणतात. आणि मेटल्सची प्रॉपर्टी काय? ते इलेक्ट्रॉन्स देतात. द एलिमेंट्स विच लूज इलेक्ट्रॉन्स दे आर कॉल्ड
electropositive elements. So all metals are electropositive elements. The elements which lose electrons or have a tendency to lose electron, they are called electropositive elements. So metals are electropositive. If the element has 4 or more than 4 electrons in the outermost orbit, then they are called non-metals. They behave as non-metals. Examples. काय सांगता येतील? कार्बन मध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. नायट्रोजन मध्ये 5 आहेत. ऑक्सिजनच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 6 आहेत आणि क्लोरीनच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 7 आहेत. मग कार्बन, फॉस्फरस, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन हे सगळे काय आहेत? नॉन मेटल्स आहेत. त्यांची टेंडन्सी काय असते? ते इलेक्ट्रॉन्स देतात का? नाही. त्यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन घेण्याची असते. दे टेंड टू एक्सेप्ट इलेक्ट्रॉन्स. सो दे आर कॉल्ड इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स. नॉन मेटल्स आर इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स. मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स. मग ही त्या दोघांना डिस्टिंग्विश करणारी प्रॉपर्टी झाली. इलेक्ट्रॉनच्या भाषेत काय सांगता येईल फरक? 1 ते 3 इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये मेटल्स आणि 4 ते 7 इलेक्ट्रॉन्स आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये म्हणजे नॉन मेटल. हा पहिला फरक झाला. आता टेंडन्सी टू फॉर्म आयन्स, फॉर्मेशन ऑफ आयन्स. काय टेंडन्सीज आहेत दोघांच्या? मेटल्स टेंड टू लूज इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. या आउटरमोस्ट ऑर्बिटला दुसरं काय नाव आहे माहितीये? व्हॅलन्स ऑर्बिट. व्हॅलन्सी नव्हे, व्हॅलन्स ऑर्बिट. अँड the metals, they form cations. After losing, the elements are called after losing electrons, they are called cations. Example, sodium loses 1 electron, so Na gives you Na plus plus electron. Na has formed cation Na plus. Mg loses 2 electrons, Mg gives you Mg2 plus plus 2 electrons. Al gives you 3 electrons. So all of them, they lose electrons and form cations. This property of the metals to lose electrons and form cations or positive ions is called electropositive character. तुम्हाला मी विचारणार आहे इलेक्ट्रोपॉझिटिव्ह कॅरेक्टरची डेफिनेशन काय आहे? टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स अँड टू फॉर्म cations, that is called electropositive character. By losing electrons, metals achieve a stable electron configuration of नियरेस्ट इनर्ट गॅस. मेटल्स इलेक्ट्रॉन्स का देतात? कारण त्यांना नियरेस्ट इनर्ट गॅसचं ऑक्टेट कॉन्फिगरेशन मिळवायचं असतं, म्हणून ते इलेक्ट्रॉन्स देऊन टाकतात. या उलट नॉन मेटल्स ते काय करतात? दे टेंड टू गेन इलेक्ट्रॉन्स इन देअर आउटर मोस्ट ऑर्बिट. व्हाय? दे वॉन्ट टू अचीव दी electron configuration of the nearest inert gas. उदाहरणार्थ Cl plus 1 electron gives you Cl minus. Cl minus मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत outermost orbit मध्ये? 8. Oxygen takes 2 electrons. O plus 2 electrons gives you O2 minus. O2 minus मध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत outermost orbit मध्ये? 8. So by gaining electrons, these elements tend to achieve the electron configuration of nearest inert gas. That configuration is called octet. Metals electrons देतात, non-metals घेतात. This property of non-metals to gain electrons and to form negative ions or anions is called electronegative character. By gaining electrons, non-metals achieve a stable electron configuration of the nearest inert gas. Non-metals have one more characteristic property. Do you know what is that? These non-metals form anions containing oxygen atoms. The anions containing oxygen atoms are called oxyanions, or some people call them oxoanions. It is one and the same thing, oxo or oxyanions. Examples? You know, many examples are there. Carbonate, CO3 2-, sulfate,
SO4 2 minus, phosphate PO4 3 minus. All of them, they contain oxygen atom. So they are oxyanions. Non-metals have this characteristic property. They form anions with oxygen. आता आपण तिसरी फरक दाखवणारी प्रॉपर्टी बघूया. रिॲक्शन विथ डायल्यूट ऍसिड्स. तुम्ही ही कधीतरी शिकलेला आहात, पण फरक सांगणारे म्हणून त्याच्याकडे तुम्ही कधी बघितलंच नाही. काय आहे ती प्रॉपर्टी? रिॲक्शन विथ डायल्यूट ऍसिड्स. स्ट्रॉंगली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स म्हणजे कोण? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, बेरियम, मॅग्नेशियम. They react with dilute mineral acids like HCl or H2SO4 to evolve hydrogen gas. And they form salts. For example, calcium in solid state reacts with HCl. What does it give? CaCl2 plus H2. So it evolves hydrogen gas. Zinc solid. Put it in H2SO4. What does it give? ZnSO4 plus H2. So sodium, zinc, they are strongly electropositive metals. What do? When dissolved in HCl, H2SO4, dilute mineral acids, they give you hydrogen. So this is a property of strongly electropositive elements, that they react with mineral acids to produce hydrogen. Non-metals generally do not show this property. They do not evolve hydrogen. This is a characteristic property of metals, and that distinguishes them from non-metals. आता आपण चौथी प्रॉपर्टी बघूया की ज्याच्यामुळे तुम्हाला फरक सांगता येईल मेटल्स आणि नॉन मेटल्स मधला. ऑक्साईड फॉर्मेशन ही ती चौथी प्रॉपर्टी. ऑक्साईड म्हणजे काय? मेटल किंवा नॉन मेटल, थोडक्यात कुठलंही एलिमेंट आणि त्याचं ऑक्सिजन बरोबरचं कॉम्बिनेशन. द बायनरी कंपाऊंड ऑफ ऑक्सिजन with any other element, that is called an oxide. मेटल्स पण ऑक्साईड करतात, नॉन मेटल्स पण करतात, पण दोन्हींच्या ऑक्साईड मधल्या नेचर मध्ये फरक आहे बरं का. द नेचर ऑफ द ऑक्साईड फॉर्म इज डिफरंट. मग त्यांच्या नेचर प्रमाणे ऑक्साईडचं आपल्याला एक प्रकारे क्लासिफिकेशन सुद्धा करता येतो. कसं करणार क्लासिफिकेशन? काही कल्पना आहे? ते असं करताय. Metals form basic oxides आणि नॉन मेटल्स they form acidic oxides. म्हणजे काय हो? बेसिक ऑक्साईड म्हणजे काय, ऍसिडिक ऑक्साईड म्हणजे काय? आपण थोडक्यात त्याची डेफिनेशन करूया, त्याचं एखादं उदाहरण घेऊया. बेसिक ऑक्साईड उदाहरण. एनी ऑक्साईड which when dissolved in water gives you an alkali, that is called a basic oxide. एक उदाहरण सांगतो. Na2O plus H2O काय मिळतं? 2Na. ही अल्कली आहे. So Na2O when dissolved in water gives you alkali, NaOH. So Na2O is a basic oxide. CaO when dissolved in water gives you CaOH twice. CaOH twice काय आहे? अल्कली. So CaO is called a basic oxide. थोडक्यात बेसिक ऑक्साईड जर पाण्यात डिझॉल्व्ह केलं तर काय मिळतं? अल्कली. This can be one definition of basic oxide. दुसरी definition पहा basic oxide. An oxide which reacts with an acid to form salt and water, that is called a basic oxide. एखादं उदाहरण घेऊया. Na2O plus 2HCl काय मिळतं? 2NaCl plus H2. काय झालं? सॉल्ट तयार झालं. So Na2O has reacted with acid. So Na2O is a basic oxide. या उलट उदाहरण घेऊया दुसरं आपण एखादं. P2O5 फॉर एक्झाम्पल काय आहे? फॉस्फरसचं ऑक्साईड. P2O5 when dissolved in water gives you an acid. P2O5 plus 3H2O gives you 2H3PO4. म्हणजे काय? फॉस्फॉरिक ऍसिड मिळतं. H3PO4 is phosphoric acid. So P2O5 when dissolved in water gives you an acid. So P2O5 is acidic oxide. SO3 दुसरं उदाहरण. SO3 plus H2O काय मिळतं? H2SO4. So SO3 is an acidic oxide because it gives you acid when dissolved in water.
अल्टरनेटिव्हली दुसरी डेफिनेशन ऍसिडिक ऑक्साईडची, ऍसिडिक ऑक्साइड when treated with a base or alkali it gives you a salt. हीच उदाहरणं पुढे मांडता येतील तुम्हाला. P2O5 treat it with base like Na2O काय मिळेल? सोडियम फॉस्फेट. इक्वेशन तुम्ही लिहू शकता. सोडियम फॉस्फेट हे सॉल्ट इज ऑब्टेन्ड SO3 प्लस Na2O काय मिळेल? Na2SO4 SO3 P2O5 हे बेसिसशी रिॲक्ट झाले आणि त्याच्यापासून सॉल्ट मिळालं. सो दे आर ऍसिडिक ऑक्साइड्स. दोन प्रकार सांगितले आता आपण, बेसिक ऑक्साइड आणि ऍसिडिक ऑक्साइड. बेसिक ऑक्साइड कोण तयार करतं? मेटल्स. ऍसिडिक ऑक्साइड कोण तयार करतं? नॉन मेटल्स. आता काही एलिमेंट्स अशी आहेत की ती बेसिक ऑक्साइड आणि ऍसिडिक ऑक्साइड दोन्हीच्या प्रॉपर्टी दाखवतात, म्हणजे पार्टली बेसिक आणि पार्टली ऍसिडिक. कुठली एलिमेंट्स आहेत तो अशी? झिंक आहे, टिन आहे, लेड आहे, अल्युमिनियम आहे. ही 4 मेटल्स अशी आहेत की जी ऍसिडिक आणि बेसिक दोन्ही ऑक्साइडच्या प्रॉपर्टीज दाखवतात. तुम्हाला एक उदाहरण दाखवतो. ZnO+2HCl काय केलं? ZnO याच्यात ऍसिडशी रिॲक्ट झाला, म्हणजे ZnO कोण झाला? बेसिक ऑक्साइड झाला. काय रिॲक्शन आहे? ZnO+2HCl gives you ZnCl2+H2. मग ZnO हा बेसिक झाला. आता दुसरी रिॲक्शन पहा, ZnO+Na2O काय मिळतं त्याच्यापासून? किंवा 2NaOH बरोबर काय मिळतं? Na2ZnO2 सोडियम झिंकेट. हा सॉल्ट आहे. मग याच्यात कोणाशी कोण रिॲक्ट झालं? ZnO हा बेसशी रिॲक्ट झाला. हे स्वतः ZnO काय म्हणून काम केलं? ऍसिडिक ऑक्साइड म्हणून. म्हणजे मग बेसिक ऑक्साइड म्हणूनही काम केलं, आता ऍसिडिक ऑक्साइड म्हणूनही काम केलं. म्हणजेच थोडक्यात त्यांनी दोन्हीच्या प्रॉपर्टी दाखवला, ऍसिडिक ऍज वेल एज बेसिक. म्हणून ZnO याला एक नवीन नाव दिलं, एम्फोटेरिक एलिमेंट झिंकला, आणि या ऑक्साइडला म्हटलंय एम्फोटेरिक ऑक्साइड. मग ZnO, Al2O3, SnO2, PbO ही सगळी अशी एम्फोटेरिक ऑक्साइड आहे. हा तिसरा क्लास झाला. ऍसिडिक आणि बेसिक दोन्ही प्रॉपर्टीज दाखवणारा हा क्लास झाला. आणखी चौथा क्लास पण आहे बरं का. त्या चौथ्या क्लासचं नाव आहे न्यूट्रल ऑक्साइड्स. म्हणजे काय? ऍसिडिक ऑक्साइडच्या पण प्रॉपर्टीज नाहीत, बेसिक ऑक्साइडच्या पण प्रॉपर्टीज नाही, कोणाच्याच प्रॉपर्टी नाही. मग अशी कुठली आहेत ही ऑक्साइड्स? तर वॉटर असं आहे, H2O, CO, कार्बन मोनॉक्साईड, NO2 अशी काही उदाहरणं सांगतात. पण हे अतिशय कमी आहेत, नंबरने खूप कमी आहेत. त्या मानाने ऍसिडिक आणि बेसिक खूप आहे. एम्फोटेरिक 4च आहे, आणि ही न्यूट्रल म्हणून जी आता आपण म्हटली ती सुद्धा अतिशय लिमिटेड आहे. तर अशा प्रकारे ह्या ऑक्साइड्सचं डेफिनेट आपल्याला क्लासिफिकेशन करता येतं. त्यांच्या प्रॉपर्टीज आपल्याला रिॲक्शन मधून दाखवता येतात. मग इथे ऑक्साइड फॉर्मेशन ही एक अशी प्रॉपर्टी की ज्याच्यामुळे मेटल्स आणि नॉन मेटल्स तुम्हाला वेगळी दाखवता येतात, त्यातला फरक सांगता येतो. आतापर्यंत आपण जे जे बघितलं त्या विवेचनावरून असं एक लक्षात येईल की मूलद्रव्यांचे मुख्यतः मेटल्स आणि नॉन मेटल्स असे 2 भाग पडले. मेटल्स आणि नॉन मेटल्स यातला फरक सांगणाऱ्या काही फिजिकल प्रॉपर्टीज आहेत, लस्टर, कंडक्टिव्हिटी, डेन्सिटी, अशा काही फिजिकल प्रॉपर्टी फरक सांगणार. आणि तसंच केमिकल प्रॉपर्टीज पण आहेत फरक सांगणाऱ्या. आत्ताच पाहिलं इलेक्ट्रॉन कॉन्फिगरेशन, ऑक्साइड फॉर्मेशन, त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या रिॲक्शन्स, मेटल ऍसिड रिॲक्शन वगैरे वगैरे. तर मेटल्स आणि नॉन मेटल्स कशी वेगळी काढायची यात आतापर्यंत तुम्ही बरंच काही शिकलात. थोडीशी उजळणी करूया. तुम्हाला समजलंय का याचा मला थोडासा अंदाज घ्यायचा. आता मी तुम्हाला 1-2 प्रश्न विचार, त्याची उत्तरं तुम्ही द्यायची. आता आपण जे शिकलो त्याच्यात ती उत्तरं आहेत, तुम्ही थोडासा विचार करायचा आहे आणि ती उत्तरं मला सांगायची. ठीक आहे? तयार आहात? ओके, ऐका. आता मी तुम्हाला काही मूलद्रव्ये देतो, त्याचं तुम्ही वर्गीकरण करायचं. काय करणार? मेटल्स कुठली, नॉन मेटल्स कुठली आणि मेटलॉइड्स कुठली,
हे तुम्ही मला सांगाल. मी तुम्हाला ही मूलद्रव्ये देतो. के जे पोटॅशियम, सल्फर, बोरॉन बी, बेरियम Ba, सिलिकॉन Si आणि फॉस्फरस पी. यातले तुम्ही आता शोधा कुठली मेटल्स आहेत, कुठली नॉन मेटल्स आहेत, कुठली मेटलॉइड्स आहेत. दुसरा एक प्रश्न विचारतो. The number of electrons in the outermost orbit of an atom are given below. तुम्हाला दिलंय काय, outermost orbit मध्ये किती इलेक्ट्रॉन्स. State whether the element is a metal or a non-metal. तुम्ही शोधून काढायचंय दिलेलं एलिमेंट मेटल आहे का नॉन मेटल. लिहून घ्या. एका एलिमेंटच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये 2 इलेक्ट्रॉन्स, दुसऱ्याच्या 5 आहेत, तिसऱ्याच्या 4 आहेत आणि चौथ्याच्या 3 आहेत. पुन्हा एकदा सांग. पहिल्याच्या 2 आहेत, दुसऱ्याच्या 5 आहेत, तिसऱ्याच्या 4 आहेत आणि चौथ्याच्या 3 आहेत. हे आउटरमोस्ट इलेक्ट्रॉन सांगितले. याच्यावरून तुम्ही शोधा कुठलं मेटल आहे आणि कुठलं नॉन. ठीक आहे, मी वाट बघतो तुमचे उत्तर आहे, त्याची पण तुम्ही उत्तर द्यायची. एक म्हणजे मी तुम्हाला काही ऑक्साइड्स देणार आहे आणि त्या ऑक्साइड्सचं तुम्ही मला वर्गीकरण करून दाखवायचं. कशात करणार वर्गीकरण? ऍसिडिक, बेसिक, एम्फोटेरिक आणि न्यूट्रल या 4 वर्गात ते ऑक्साइड करायचे. आणि ते ऑक्साइड कुठल्या वर्गात मोडतं हे तुम्ही मला सांगायचं. पहिलं एलिमेंट पोटॅशियम, दुसरं एलिमेंट हायड्रोजन आयोडीन आणि चौथं एलिमेंट लेड. या 4 मूलद्रव्यांची ऑक्साइड तुम्ही लिहा आणि त्याचं वर्गीकरण करून मला सांगा. पुढचा प्रश्न. खालील मूलद्रव्यांचे इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आणि इलेक्ट्रो निगेटिव्ह असं वर्गीकरण करा. मी तुम्हाला मूलद्रव्य देणार, तुम्ही काय करायचंय ते इलेक्ट्रो पॉझिटिव्ह आहे का इलेक्ट्रो निगेटिव्ह आहे हे मला सांगायचं. या लिहून मूलद्रव्यांची नावं सांगतो मी तुम्हाला. मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, फॉस्फरस, सल्फर, पोटॅशियम आणि ब्रोमिन यांचं वर्गीकरण करा. इलेक्ट्रो पॉझिटिव्ह, इलेक्ट्रो निगेटिव्ह आणि मला सांगा. आतापर्यंत आपण मूलद्रव्यांचं वर्गीकरण बघितलं, मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलॉइड्स वगैरे. आता ही मूलद्रव्य निसर्गात कशी आढळतात, कुठल्या स्वरूपात आढळतात याची थोडीशी माहिती घेऊया. जी मूलद्रव्य रिॲक्टिव्ह आहेत ती निसर्गामध्ये मुक्त स्थितीत नव्हे कंबाईंड फॉर्म मध्ये ती आढळतात. आणि जी रिॲक्टिव्ह नाही किंवा कमी रिॲक्टिव्ह आहेत ती कशी आढळतात, तर ती मुक्त स्थितीत आढळण्याची शक्यता जास्त असते. कायम मुक्त स्थितीत आढळतील असं नाही, पण त्यांची शक्यता जास्त आहे. याच्यातले काही उदाहरण देता येतील आपल्याला. सोडियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम ही मूलद्रव्य मेटल्स आहेत आणि ती अतिशय रिॲक्टिव्ह आहेत, त्यामुळे ती मुक्त स्थितीत सापडणं शक्यच नाही. ती कंबाईंड फॉर्म मध्ये म्हणजेच कंपाऊंडच्या स्वरूपात सापडतात. माहिती आहेत काही कंपाऊंड त्यांची? अगदी सोपी आहेत. सोडियम, सोडियम क्लोराईड, मॅग्नेशियम, मॅग्नेशियम कार्बोनेट, कॅल्शियम, कॅल्शियम कार्बोनेट ही सगळी कंपाऊंड्स आहेत. म्हणून ही एलिमेंट्स नेहमीच कंबाईंड फॉर्म मध्ये किंवा कंपाऊंडच्या स्वरूपात सापडतात. आता कमी रिॲक्टिव्ह किंवा अजिबात रिॲक्टिव्ह नाही अशी काही एलिमेंट्स तुम्हाला सांगता येतील? अगदीच सोपी आहेत. आपण दररोजच्या व्यवहारात बघतो आपल्या आजूबाजूला काय आहे. हवा. हवा कशाची बनलेली? ऑक्सिजन, नायट्रोजन. ऑक्सिजन आणि नायट्रोजन दोन्ही अतिशय कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत म्हणून ती मुक्त स्थितीत सापडतात. गोल्ड हे तसं कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे, ते माउंटन्सच्या रीफ्स मध्ये सापडतं. प्लॅटिनम कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट आहे त्यामुळे ते सुद्धा मुक्त स्थितीत सापडतं. तर थोडक्यात जी रिॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ती कंबाईंड फॉर्म मध्ये सापडतात निसर्गात, तर जी कमी रिॲक्टिव्ह किंवा इनॅक्टिव्ह एलिमेंट्स आहेत ती निसर्गात मुक्तपणे सापडण्याची शक्यता जास्त असते. ही मूलद्रव्य पृथ्वीच्या उदरात किंवा पृष्ठभागावरती सापडतात.
ती ज्या फॉर्म मध्ये सापडतात त्याला खनिज असं म्हणतात. इंग्लिशमध्ये काय म्हणतात? मिनरल्स असं म्हणतात. व्हॉट आर मिनरल्स? हाऊ डू वी डिफाईन द टर्म मिनरल्स? खनिज म्हणजे काय? त्याची डेफिनेशन देता येईल का आपल्याला? काय मिनरल्स आर नॅचरली ऑकरिंग मटेरियल्स in the earth crust which contain one or more metals and non-metals in the combined form. I think the definition. What are minerals? Minerals are naturally occurring materials in the earth crust which contain metals, maybe as well as non-metals. But how are they present? In the combined form. So that is the definition of minerals. एखादं उदाहरण सांगते मी शिकलेला. बॉक्साईट. काय फॉर्म्युला? Al2O3. बॉक्साईट इज अ मिनरल ऑफ ॲल्युमिनियम. कशा फॉर्म मध्ये येते? ऑक्साईड फॉर्म मध्ये आहे. दुसरं उदाहरण आहे लक्षात? क्रायोलाइट. Na3AlF6 कंबाईंड फॉर्म मध्ये आहे. कशाचं आहे? Na आणि Alचं. हेही मिनरल्स आहेत. झिंक ब्लेंड, झिंक सल्फाइड हे सुद्धा एक मिनरल आहे सल्फाइड फॉर्म मधलं. मिनरल्स जनरली कंटेन इम्प्युरिटीज. कुठल्या असतात इम्प्युरिटीज माहिती आहे? सँड, रॉकी मटेरियल, खडकाळ गोष्टींची जी वाळू होते ना त्या सुद्धा इम्प्युरिटीज म्हणून असतात. काही पालापाचोळा असतो काही वेळेला. या सगळ्यांना म्हणून गँज असं म्हणतात. सो मिनरल्स कंटेन इम्प्युरिटीज. ए मिनरल फ्रॉम विच a metal can be extracted profitably, that is called an ore. So what is ore? A mineral from which a metal can be extracted profitably, that is called an ore. ज्या मिनरल पासून मेटल किफायतशीरपणे मिळवता येतं त्याला ओर असे म्हणतात. याचा अर्थ काय झाला? All ores are minerals, but every mineral is not an ore. हे लक्षात ठेवायचं. All ores are minerals, but all minerals are not ores. The earth crust contains minerals mainly in the forms oxide, sulfate, sulfide, phosphate, silicate, etc. आता मेटल्स कुठल्या मेटल्स काय किंवा नॉन मेटल्स काय कुठल्या स्वरूपात सापडतात हे तुम्ही बघितलं. आता समजा मला एखादं मेटल एखाद्या ओर पासून मिळवायचं. कसं मिळवायचं? व्हॉट इज इट कॉल्ड? इट इज कॉल्ड मेटल एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस. मग एखादं पण असं मेटल एक्स्ट्रॅक्शन प्रोसेस बघूया. तुमच्या अभ्यासात ते आहे, पण याच्या बाबतीत काही जनरल कॉमेंट सुद्धा करता येईल. जे काही अतिशय सामान्य अशी माहिती प्रत्यक्ष एखाद्या मेटलचं उदाहरण घेण्याच्या आधी आपल्याला बघता येईल. मेटल एक्स्ट्रॅक्शनच्या काही कॉमन गोष्टी आहेत, काही कॉमन प्रोसेसेस आहेत. आपण त्याची थोडीशी माहिती करून घेऊया. कुठल्याही मेटलचं ओर पासून एक्स्ट्रॅक्शन जर करायचं असेल तर साधारणपणे 3 स्टेप्स मध्ये ते करतात. पहिली जी स्टेप आहे त्याला म्हणतात प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. काही लोक यालाच ड्रेसिंग ऑफ द ओर असं सुद्धा म्हणतात. दुसरी जी स्टेप आहे त्याला नाव आहे रिडक्शन. केमिकल रिडक्शन किंवा इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन, पण रिडक्शन. आणि तिसरी जी स्टेप आहे त्याला म्हणतात रिफायनिंग. आता या प्रत्येक स्टेपचा काही ना काहीतरी हेतू आहे. उदाहरणार्थ प्रिलिमिनरी ट्रीटमेंट मध्ये काय करतात? शक्य तेवढे इम्प्युरिटीज बाजूला का म्हणजे मेटलचं प्रमाण वाढवतात. रिडक्शन मध्ये काय करतात तर मेटलच्या ज्या काही फॉर्म असेल ऑक्साईड, सल्फेट, सल्फाईड त्याच्यापासून मेटल वेगळं काढतात. लॉस ऑफ ऑक्सिजन. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये त्याचं प्युरिफिकेशन करतात, त्याला जास्तीत जास्त शुद्ध करतात. अशा या 3 स्टेप्स मध्ये जनरली हे एक्स्ट्रॅक्शन करतायत. आता अगदी थोडक्यात आपण प्रत्येक स्टेप मधली डिटेल्स बघूया. ही स्टेप कशी केली जाते थोडक्यात. पहिली स्टेप प्रिलिमिनरी ट्रीटमेंट. या स्टेपमध्ये मुख्यतः सर्व इम्प्युरिटीज म्हणजे अशुद्ध पदार्थ वेगळे काढले जातात. म्हणजे आपोआपच ओर मधलं
मेटलचं प्रमाण वाढतं. ओरमध्ये जनरली अर्दी मॅटर, माती, पालापाचोळा अशा अनेक गोष्टी असतात. रॉकी मॅटर म्हणजे सँड सारख्या गोष्टी, अशा इम्प्युरिटीज असतात. या सर्व इम्प्युरिटीज खालीलपैकी एक किंवा अधिक पद्धती वापरून वेगळ्या काढतात. कुठल्या पद्धती आहेत या? अगदी सोप्या सोप्या. क्रशिंग अँड सायझिंग. क्रश करायचं, पावडर करायचं. सायझिंग म्हणजे त्याचं चाळणीने त्याचे वेगवेगळे साईज असलेले पदार्थ वेगळे करायचे. त्यानंतर ग्रॅव्हिटी सेपरेशन, ग्रॅव्हिटीच्या साह्याने त्यातले जड पदार्थ हे खाली काढता येतील, ग्रॅव्हिटी सेपरेशन. मॅग्नेटिक सेपरेशन, जे मटेरियल मॅग्नेटिक असेल ते मॅग्नेटने ओढून घ्यायचं आणि बाजूला काढायचं. आणि एक फ्रॉथ फ्लोटेशन नावाची खास पद्धत आहे, काही खास ओव्हरसाठी ती वापरली जाते. तर अशा या पद्धती आहेत. त्या ओव्हरला लागू पडणारी जी पद्धत असेल त्याप्रमाणे ती पद्धत वापरायची. आणि काय करायचं? मेटलचं प्रमाण जास्तीत जास्त वाढवायचं. अशुद्ध पदार्थ सगळे वेगळे काढायचे. इन प्रिलिमिनरी ट्रीटमेंट the percentage of the metal in the ore is increased. So this process is also called concentration of the ore or dressing of the ore. आता दुसरी स्टेप, रिडक्शन. याच्यात काय करतात? मेटल इन द ओर इज इन कंबाईन्ड फॉर्म. ते ऑक्साईड फॉर्म मध्ये असेल, नाहीतर काहीतरी करून तुम्ही त्याला ऑक्साईड फॉर्म मध्ये आणा. सल्फेट असेल तर त्यातला SO3 काढून टाका, फॉस्फेट असेल तर काहीतरी करून P2O5 काढून टाका. थोडक्यात त्याचं ऑक्साईड मध्ये रूपांतर करा आणि मग त्याचं रिडक्शन करा. म्हणजे काय करा? ऑक्सिजन त्यातला काढून टाका. हे रिडक्शन दोन वेगवेगळ्या पद्धतीने करता येतं. एका पद्धतीला म्हणताय केमिकल रिडक्शन आणि दुसऱ्याला म्हटलंय इलेक्ट्रॉलिटिक रिडक्शन. केमिकल रिडक्शन म्हणजे काय? तर ज्या फॉर्म मध्ये तुमचं ओर आहे, म्हणजे उदाहरणार्थ ऑक्साईड फॉर्म मध्ये आहे, तर तो ऑक्साईड फॉर्म मध्ये घ्या आणि मग एक चांगला रिड्युसिंग एजंट घ्या. उदाहरणार्थ कार्बन आहे, कार्बन मोनॉक्साईड आहे, काही वेळा मेटल्स वापरतात, अल्युमिनियम आहे. यातला कुठलाही एक रिड्युसिंग एजंट घ्या, त्याची या ऑक्साईड बरोबर रिॲक्शन करा. ती रिॲक्शन झाल्यानंतर ऑक्साईडचं कन्व्हर्जन मेटलमध्ये होईल. थोडक्यात तुम्हाला मेटल मिळालं. मग केमिकल रिडक्शन मध्ये एखाद्या एलिमेंट बरोबर ऑक्साईडची रिॲक्शन करून तुम्हाला मेटल मिळवता येतं. पण या पद्धतीने मिळवलेलं मेटल थोडंसं इम्प्युअर असतं, त्याच्यात काही इम्प्युरिटीज राहून जातात. ज्या ठिकाणी केमिकल रिडक्शन काही कारणाने शक्य नसेल त्या ठिकाणी इलेक्ट्रॉलिटिक रिडक्शन अशी प्रोसेस वापरतात. इलेक्ट्रॉलिटिक रिडक्शन हा इलेक्ट्रॉलिसिसचाच एक प्रकार. ही मेथड थोडीशी महागडी म्हणून नाईलाज झाल्याशिवाय लोक ते वापरत. पण इलेक्ट्रॉलिटिक रिडक्शन मध्ये तुमचं मेन ओर जे आहे ते आयदर मेल्टेड फॉर्म मध्ये किंवा एखाद्या सुटेबल सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह करून त्याचे इलेक्ट्रॉलिसिस करतात आणि तुम्हाला जो मेटल मिळतो तो कॅथोडला मिळतो. बहुंशी तो प्युअर असतो. क्वचित प्रसंगी त्याच्यात जर काही बारीक सारीक इम्प्युरिटीज राहिल्या तर त्या मग पुढच्या स्टेपमध्ये काढून टाकायचं. थोडक्यात दुसऱ्या स्टेपमध्ये ओरचं रिडक्शन केलं जातं. पहिली स्टेप त्यातली केमिकल रिडक्शन आहे आणि दुसरी स्टेप जी आहे ती इलेक्ट्रॉलिटिक रिडक्शन आहे. जर केमिकल रिडक्शन काही कारणाने शक्य नसेल तर इलेक्ट्रॉलिटिक रिडक्शन कडे जातात. दोन्ही प्रोसेसेसमध्ये शेवटी तुम्हाला मेटल मिळतं. आता हे रिडक्शन करण्याच्या आधी आणखीन एक दोन प्रोसेसेस करण्याची पद्धत आहे. त्याला म्हणतात कॅल्सिनेशन आणि रोस्टिंग. कॅल्सिनेशन म्हणजे काय? ओर मेटलच्या किंवा ओरच्या मेल्टिंग पॉइंटच्या जवळपास हीट करणे, पण मेल्टिंग पॉइंटच्या आधी तिथपर्यंत मेल्ट करणं, हीट करणं. आणि त्यामुळे काय होतं? इम्प्युरिटीज ज्या असतात, व्होलेटाईल इम्प्युरिटीज त्या निघून जातात. मॉइश्चर असतं, काही वेळेला गॅसेस असतात, त्या निघून जातात आणि त्याच्यापासून पोरस मटेरियल मिळतं. थोडक्यात कॅल्सिनेशनमुळे ओर हे पोरस होतं. कशासाठी पाहिजे पोरस ओर? ते जास्त रिॲक्टिव्ह असतं. म्हणून
तुम्हाला रिॲक्टिव्ह ओर करण्यासाठी कॅल्सिनेशन ही प्रोसेस आवश्यक आहे. कॅल्सिनेशन इज अ प्रोसेस इन विच द ओर इज हीटेड टू ए टेम्परेचर इनसफिशियंट टू मेल्ट इट. मुख्य हेतू पोरस बनवण्याचा आणि पुढे त्याची रिॲक्शन फास्ट होईल हे करण्यासाठी म्हणून कॅल्सिनेशन केलं जातं. कुठली ओर्स करतात हे? मेनली कार्बोनेट, नायट्रेट. उदाहरणार्थ झिंक कार्बोनेट तर तुम्ही घेतलं तर कॅल्सिनेशननी त्यातला CO2 निघून जाईल, ZnO तयार होईल. तुम्ही लेड नायट्रेट घेतलं, हिटिंग केल्यावर काय होईल? NO2 निघून जाईल आणि त्याचं ऑक्साईड मिळेल. थोडक्यात या पद्धतीने तुम्हाला ऑक्साईड तयार करता येतं. दुसरी प्रोसेस आहे ती रोस्टिंग म्हणून. व्हॉट इज रोस्टिंग? इट इज हीटिंग द ओर इन एक्सेस ऑफ एअर so as to remove the volatile impurities. जनरली रोस्टिंग ही पद्धत सल्फाईड ओर साठी वापरतात. एक साधं उदाहरण घ्या ना. कुठली सल्फाईड ओर्स तुम्हाला माहितीये? गॅलेना माहितीये, PbS, ZnS माहितीये. या प्रकारचं कुठलंही ओर घ्या आणि त्याची रिॲक्शन बघा ऑक्सिजन बरोबर. उदाहरणार्थ 2ZnS plus 3O2 gives you 2ZnO plus 2SO2. इथे SO2 हा वोलटाईल गॅस आहे, तो निघून गेला आणि ZnS चं कन्व्हर्जन कशात झालं? ZnO मध्ये झालं. शेवटी तुम्हाला जो ऑक्साईड फॉर्म पाहिजे होता तो मिळाला. मग कॅल्सिनेशन करून किंवा रोस्टिंग करून तुम्हाला जो ऑक्साईड फॉर्म मिळेल त्या ऑक्साईड फॉर्मचं रिडक्शन करणं नंतर सोपं जातं. म्हणून रिडक्शनच्या आधी युजली कॅल्सिनेशन किंवा रोस्टिंग करण्याची पद्धत आहे. आता तिसरा भाग, तिसरी स्टेप, रिफायनिंग. रिफायनिंग म्हणजे काय? द मेटल इज सब्जेक्टेड टू प्युरिफिकेशन. रिडक्शन प्रोसेसमध्ये जे तुम्हाला मेटल मिळालेलं आहे त्याच्यात कदाचित थोड्या किंवा जास्त इम्प्युरिटीज राहिलेल्या असतील, त्या तुम्हाला काढायच्या आहेत. सो यू नीड रिफायनिंग. इट इज अ प्रोसेस ऑफ प्युरिफिकेशन ऑफ एन इम्प्युअर मेटल दॅट इज कॉल्ड रिफायनिंग. मग कसं करतात? सहसा रिफायनिंग हे इलेक्ट्रॉलिटिकलीच केलं जातं. म्हणजेच तो इलेक्ट्रॉलिसिसचा एक प्रकार आहे. कारण या पद्धतीने केलेलं प्युरिफिकेशन जे आहे त्याच्यापासून अतिशय शुद्ध असं मेटल तुम्हाला मिळू शकतं. सो युजली रिफायनिंग इज डन इलेक्ट्रॉलिटिकली. इफ द रिडक्शन इज डन बाय केमिकल मेथड्स, इलेक्ट्रॉलिटिक रिफायनिंग इज अ मस्ट. कारण इम्प्युरिटीज खूप आहे, त्यामुळे त्या इलेक्ट्रॉलिसिसने तुम्हाला रिमूव्ह करायचं. इफ द रिडक्शन इज डन बाय इलेक्ट्रॉलिटिक मेथड, the chances that there are impurities in the metal, the chances are less. So you can skip refining, or that refining will very easily give you the pure metal. आतापर्यंत या 3 गोष्टी तुम्हाला सांगितल्या. आता तुम्ही मला सांगा हे समजलं का तुम्हाला? आणि जर समजलं असेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या. विचारू प्रश्न. बघा 2-3 प्रश्न मी तुम्हाला विचारतो. पहिला प्रश्न, एखादं मूलद्रव्य निसर्गात मुक्त स्थितीत आढळेल की नाही, का कंबाईंड फॉर्म मध्ये आढळेल, हे तुम्ही कसं ठरवा? विचार करा सांग. दुसरा प्रश्न, मिनरल आणि ओर यात नक्की काय फरक आहे? तिसरा प्रश्न, ओर पासून मेटल मिळवण्याच्या पद्धती सांगा. चौथा आणि शेवटचा प्रश्न, रिडक्शन किती प्रकार करतायत? जे काही प्रकार आहेत त्यातला फरक काय? या 4 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला देता येतात का हे मी बघतो, त्याची मी वाट पाहतो. ओके. आतापर्यंत आपण मेटल्स, नॉन मेटल्स, त्यांचा निसर्गातला आढळ, ओर पासून मेटल कसं मिळवायचं त्याच्या पद्धती, हे सगळं बघितलं. या मेटल्स पासून तयार करण्यात आलेल्या एका पदार्थाचं नाव तुम्ही ऐकलंय का मला सांगा? त्यांना अलॉईज असं म्हणतात. ऐकलाय शब्द अलॉईज? म्हणजे काय? अलॉय म्हणजे काय? इट इज अ मिक्सचर ऑफ 2 or more मेटल्स. फक्त मेटल्स का नॉन मेटल आहे? काय डेफिनेशन करता येईल तुम्हाला?
a homogeneous mixture of two or more metals or a metal and a non-metal is called an alloy. It is prepared by melting a main metal and then adding another metal or non-metal to it in a specific proportion. कसा अलॉय तयार करतात? एक कुठलं तरी मेन मेटल असतं, त्यात इतर मेटल्स घातली जातात. त्यासाठी काय करतात? मेन मेटल जे आहे ते मेल्ट करतात अगोदर, आणि नंतर जे काही मेटल आपल्याला त्याच्यात घालायचं आहे, काही ठराविक हेतून आपण काही घालणार असू तर ते मेटल किंवा ते नॉन मेटल त्याच्यात स्पेसिफिक प्रपोर्शन मध्ये घालतात, आणि तो सगळा जो मेल्ट आहे तो नंतर हळूहळू कूल करतात, म्हणजे त्याचं सॉलिडिफिकेशन होतं. या प्रकारे अलॉय तयार करण्यात. अशी खूप लोकांनी वेगवेगळे अलॉयज तयार केलेले आहेत. तुम्हाला काही उदाहरणं म्हणून सांगतो, काही अलॉयची नावं सांगतो आणि त्याचं कॉम्पोजिशन सांगतो, म्हणजे कुठली मेटल्स किंवा नॉन मेटल्स त्याच्यात आहेत आणि त्याचं पर्सेंटेज काय आहे. एक उदाहरण म्हणून 3-4 अलॉयची नावं तुम्हाला सांगतो. स्टील तुम्ही नेहमीच ऐकला. काय असतं स्टीलमध्ये? मेनली आयर्न, Fe 90%, carbon up to about 2%, and other elements to the extent of about 8%. That is steel. तुम्ही स्टेनलेस स्टील सुद्धा ऐकलेलं आहे. काय फरक आहे दोन्ही? What is stainless steel? What is the composition? It contains iron 85 to 90%, little chromium about 10%, little nickel about 1%, and carbon 1 to 2%. सर्वसाधारणपणे स्टील म्हटलं की त्याच्यात कार्बन हा आलाच. ड्युरॅलियम ऐकलंय कधी अलॉयचं नाव? ड्युरॅलियम. व्हॉट इज इट? ॲल्युमिनियम 95%, मँगॅनीज 4%, मॅग्नेशियम 0.5%. ड्युरॅलियम हा अलॉय अतिशय लाईट अलॉय म्हणून फेमस आहे, आणि त्याच्यामुळे त्याची ऍप्लिकेशन्स पण खूप आहेत. अल्निको कधी ऐकलंय? मॅग्नेट्स मध्ये ऐकला असेल शब्द. अल्निको नावाचं एक मॅग्नेट असतं. इट इज अन अलॉय. काय आहे त्या अलॉय मध्ये? स्टील म्हणजेच आयर्न अधिक कार्बन 50%, ॲल्युमिनियम 15%, निकेल 20%, कोबाल्ट 10%, आणि कॉपर 5%. ब्रास हे तर तुम्ही अनेकदा ऐकलं असेल. व्हॉट इज ब्रास? इट्स अ मिक्सचर ऑफ copper and zinc. Copper to the extent of 60 to 80%, zinc to the extent of 20 to 40%. सोल्डर सुद्धा ऐकलं असेल तुम्ही. आपण सोल्डर वायर वापरतो. काय ते सोल्डर म्हणजे? दॅट इज अन अलॉय. व्हॉट इज इट्स कॉम्पोजिशन? सोल्डर इज अ मिक्सचर ऑफ लेड अँड टिन मेनली. थोडीशी एक इम्प्युरिटी असते अँटीमनीची त्याच्यात. Lead is present to the extent of 55 to 60%, and tin to the extent of 40 to 45%. ती जी इम्प्युरिटी आहे ना अँटीमनीची, ती साधारणतः 1 to 3%. ब्रॉन्झ हे पण ऐकलं असेल तुम्ही. काय येते? इट्स अन अलॉय ऑफ कॉपर अँड टिन. कॉपर टू द एक्सटेंट ऑफ 81 to 90%, टिन टू द एक्सटेंट ऑफ 10 to 20%. मी तुम्हाला जवळ 4-5 अलॉयची नावं सांगितली. आता तुम्ही मला एक 2-3 अलॉयची नावं सांगा बघू. शोधून काढा अलॉयची नावं आणि त्यांचं कॉम्पोजिशन, आणि शक्य असेल तर ती अलॉयज कुठे वापरली जातात ते सुद्धा तुम्ही मला सांगा. ठीक आहे? मी तुमच्या उत्तराची वाट पाहतो. थांबूया.